नेहमी सुरांच्या दुनियेत रमणारे राहुल देशपांडे अचानक हातात बंदूक घेऊन पडद्यावर आले आणि अख्खं थिएटर शिट्ट्यांनी दुमदुमलं. शाहिद कपूरचा चित्रपट आणि तृप्ती डिमरीची साथ. पण चर्चा मात्र फक्त आपल्या मराठमोळ्या इन्स्पेक्टर पाठारेची. शास्त्रीय संगीताचा हा दिग्गज बॉलिवूडमध्ये असा काही गरजलाय की शाहिदचा स्वॅगही फिका पडलाय. राहुल देशपांडेंचा बॉलिवूडमध्ये नादच खुळा. शाहिद कपूरचा ओ रोमियो प्रदर्शित झाला आणि सोशल मीडियावर एकाच नावाची चर्चा सुरू झाली, ती म्हणजे राहुल देशपांडे. शास्त्रीय संगीतात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर राहुल यांनी आता अभिनयाचा मल्हार आळवला आहे. या सिनेमात त्यांनी इन्स्पेक्टर पाठारे ही पिळदार मिशांची आणि भारदस्त बॉडीची डॅशिंग भूमिका साकारली. जेव्हा राहुल हातात बंदूक घेऊन नॅशनल क्रश तृप्ती डिमरी सोबत स्क्रीनवर येतात तेव्हा त्यांच्यातील केमिस्ट्री आणि राहुल यांचा दरारा पाहून चाहते थक्क झालेत. रणदीप हुड्डा, नाना पाटेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या फौजेत राहुल यांनी आपल्या भूमिकेचं सोनं केलंय. मी वसंतराव मध्ये अभिनयाची झलक दाखवणारा हा कलाकार आता बॉलिवूडच्या गँगस्टर ड्रामामध्ये थेट शाहिद कपूरला टक्कर देतो. सोशल मीडियावर त्यांचे हे सीन्स तुफान व्हायरल होत आहेत. मराठी कलाकाराची ही झेप पाहून चाहत्यांची मान अभिमानाने उंचावली आहे. जेव्हा कलाकाराची साधना खरी असते तेव्हा तो सुरांच्या मैफिलीत जितका रमतो तितकाच अभिनयाच्या रणांगणातही तळपतो. गळ्यात सुरांचा ताणा अन अंगात वर्दीचा बाणा. राहुल देशपांडेंनी बॉलिवूडला लावला लळा असं म्हणायला काहीच हरकत नाही.